पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे उद्योजक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झालेत। अनेक कंपन्यांनी बाहेर स्थलांतरित होण्याचा इशारा दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज चाकण दौऱ्यावर येत उद्योजकांशी चर्चा करून काही भागातील पाहणी केली। मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे। उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे। आणि आता देखील म्हणजे मी गाडीतनं जे उतरत नव्हतो ते एवढ्यासाठीच उतरत नव्हतो। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काही सोल्युशनच्या संदर्भामध्ये आमच्या धनंजयजी बरोबर बोलत होते आणि असोसिएशनच्या लोकांबरोबर बोलत होते। एक 2-3 रस्ते असे आहेत की ते जर आपण तातडीनं करू शकलो तर 25% याच्यातनं सगळ्या आपल्याला रिलीफ मिळणार आहे असं मला असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं। म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जशी क्युरिओसिटी आहे तशी येऊन गेलेल्यांना पण क्युरिओसिटी आहे की नक्की काय होणार आहे चाकणमध्ये। पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत, काही टेंडर झालेली आहेत, काही साईड शोल्डरची कामं करायची आहेत, काही ठिकाणी पार्किंगचा विषय आहे। आता सविस्तर आता शिंदे साहेब देखील VC वर या बैठकीला उपस्थित राहतात, त्यांच्याशी देखील बोलणं झालं।